स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल योजनापत्रावर. मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षा 2026ची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीनुसार यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी 2619 पदांची ही भरती होणार आहे. तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे की या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये कोणकोणत्या पदांची भरती निघालेली आहे आणि या पदांसाठी नेमकी काय शैक्षणिक अर्हता असावी किंवा कुठली पात्रता असावी, तसेच ही पदे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना काय तयारी करायची असेल, त्यांचा परीक्षा फॉर्म भरण्याचा MPSCचा हा फॉर्म भरण्याची नेमकी तारीख काय आहे, कुठली अंतिम तारीख आहे फॉर्म करण्याची, हे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या नवनवीन येणाऱ्या माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग सुरू करू. तर मित्रांनो, आपण आता बघतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल PDF. हा PDF जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मूळ PDF आहे आणि यामध्ये या जाहिरातीसंबंधी सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. जी जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्वपरीक्षेची आहे आणि गट क या श्रेणीतील संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा आहे. तर जाहिरात आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे. तर ही जाहिरात आपल्याला सांगते आहे की आपल्याला ह्या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने ही परीक्षा द्यायची आहे आणि जी पदे या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. उद्योग निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामध्ये 9 पदे आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग यामध्ये 3 पदे आहेत. कर सहाय्यक वित्त विभाग यामध्ये 282 पदे आहेत. सहाय्यक मोटार निरीक्षक गट क गृह विभाग यामध्ये 461 पदे आहेत आणि लिपिक टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय यामध्ये 1864, सगळ्यात जास्ती 1864 एवढी पदे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहेच, तुम्ही तयारी करताय तर टंकलेखक, लिपिक टंकलेखक या पदासाठी काय अर्हता असते, तरी पण आपण ते यापुढे पाहणार आहोत. तो अशी एकूण 2619 पदांची ही भरती आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या संयुक्त पूर्वपरीक्षेचा कालावधी काय असेल, कशा प्रकारे आपल्याला अर्ज करण्याची प्रक्रिया आहे आणि त्याचा काय कालावधी आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर अर्ज करण्याचा कालावधी असेल दिनांक 27 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजेपासून 17 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने जो व्यक्ती अर्जाचा परीक्षा शुल्क भरणार असेल तर त्याच्या संदर्भात त्याची परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक राहील 17 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे त्याच दिवशी फॉर्म भरणे आणि त्यांचा अर्जाचा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे समाप्त होईल. जे विद्यार्थी, जे परीक्षार्थी भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरणार असतील त्यांच्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख आहे 19 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे तोपर्यंत ते चलनाची प्रत डाउनलोड करू शकतील, त्यानंतर नाही. मग चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा कालावधी असेल 20 जुलै 2026 आणि बँकेच्या कालावधीपर्यंत, म्हणजे बँकेची जी कार्यालयीन वेळ असते त्या वेळेपर्यंत. म्हणजे त्यांना या कालावधीतच आपले फॉर्म भरायचे आहे. जे व्यक्ती EWS या प्रवर्गामध्ये मोडतात त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेसोबतच EWS प्रमाणपत्र असणे गरजेचे असेल. ज्या महिला आरक्षणाकरती दावा करतात त्या महिलांसाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचे डोमिसियल आणि महिलांसाठी अनुसूचित जाती व जमातीमधील इतर वगळून इतर मागासवर्गासाठी नॉन क्युमिलियर मध्ये मोडत असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. आणि जे व्यक्ती जे विद्यार्थी परीक्षार्थी उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाहीत त्यांच्यासाठी सन 2026 आणि 2027 या आर्थिक वर्षामध्येच काढलेले त्यांचे नॉन क्युमिलियर सर्टिफिकेट त्यांच्याकडे 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे असणे आवश्यक आहे आणि त्यांनी फॉर्म भरतानाच याची नोंद त्यांच्या फॉर्ममध्ये करावयाची आहे की त्यांच्याकडे ते NCL या NCL बाबत यस ऑर नो असा दावा करणे त्यांना फॉर्ममध्ये क्रमप्राप्त राहील. उमेदवार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दावा
हा त्या परीक्षार्थींनी परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज करताना प्रमाणपत्राचा तपशील भरणे व प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही MPSCची जाहिरात आपण पाहतोय आणि MPSCच्या या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. माजी सैनिक यांचे आरक्षण कसे असेल, प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण कसे असेल, भूकंपग्रस्तांचे आरक्षण कसे असेल, पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते सुद्धा सांगितलेले आहे. तर पात्रता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. MPSC वर्ग क आणि संयुक्त परीक्षेची पूर्वपरीक्षेच्या जागेसाठी हा फॉर्म भरण्यासाठी पात्रता राहील भारतीय नागरिक असावा. त्याच्यानंतर 1 ऑक्टोबर 2026 रोजी त्या व्यक्तीचे वय काय असावे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर किमान वय व्यक्तींचे उद्योग निरीक्षकासाठी 19 वर्ष, तांत्रिक सहाय्यकासाठी 19 वर्ष, कर सहाय्यकासाठी 18 वर्ष, लिपिक आणि टंकलेखकासाठी 19 वर्ष, सहाय्यक मोटार वाहकासाठी 19 वर्ष आणि प्रत्येकाला त्याच्या प्रवर्गानुसार, जातीच्या प्रवर्गानुसार किंवा त्या व्यक्तीच्या खेळातील प्रावीण्यानुसार माजी सैनिक, आणीबाणीग्रस्त किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग अशा प्रवर्गानुसार त्याला वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हता ही प्रत्येक पदासाठी वेगळी आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी विहित नमुन्यामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. त्यानुसारच आपण फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी MPSCच्या साईटवर या सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये 5वे जे पद आहे लिपिक टंकलेखक, त्यासाठी मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट असा अर्हतेचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा दिलेली असावी. हे कर सहाय्यकासाठी. आणि लिपिक टंकलेखकासाठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट ही अर्हता असलेले शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा या उद्देशाने शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर ही परीक्षा आपण उत्तीर्ण असाल तर आपण फॉर्म भरू शकता किंवा आपल्याला दिलेल्या कालावधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यावेळी आपण या कालावधीत या संदर्भात परीक्षा देऊन किंवा तयारी करून ही परीक्षा देऊन पास होणे गरजेचे आहे, जेणेकरून विहित कालावधीमध्ये आपल्याकडे ते सर्टिफिकेट उपलब्ध होईल. तसेच आता आपल्याला विविध निवड प्रक्रियेसंदर्भात या ठिकाणी माहिती तर देण्यात आलेलीच आहे. तसे परीक्षेचे टप्पे काय राहतील तर पूर्वपरीक्षा असेल, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटर वाहक यांच्यासाठी तर परीक्षेचे टप्पे असतील. एक पूर्वपरीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही संयुक्त मुख्य परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल. त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेचे गुण 100 राहतील, संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण राहतील 400 आणि स्वतंत्र मुख्य परीक्षेचे गुण राहतील 300. तर या सर्व गोष्टी आपल्याला वेळोवेळी विहित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल साईटवर किंवा आपल्याला ईमेलद्वारे कळवण्यात येतील. तर परीक्षेला ज्या गोष्टी जशा यापूर्वी आपण करत होतो त्या सर्व गोष्टी आपल्याला त्या नियमांनुसार करायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला जे कागदपत्रे लागणार आहेत त्यांचा फॉर्मॅटसुद्धा दिला आहे की ते कागदपत्रे आपल्याला किती व कोणत्या स्वरूपात आपल्या साईटवर फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. तसेच मित्रांनो, आपल्या परीक्षेसंदर्भात आपल्याला जो काही शुल्काचा भरणा करायचा आहे तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मागास वर्गीयांसाठी 294 रुपये आणि अमागासवर्गीयांसाठी 394 रुपये. तर माजी सैनिक जे आहेत किंवा जे फक्त गट क संवर्ग आहे त्यांच्यासाठी 44 रुपये, मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये आणि मागासवर्गीय, त्याच्यानंतर अनाथ किंवा विविध प्रकारे प्रकल्पग्रस्त अशा लोकांसाठी 344 रुपये फी राहील आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये. तर या प्रकारे आपल्याला यांनी या ठिकाणी सर्व गोष्टींची उपलब्धता करून दिलेली आहे. आता पदे, तर याच्यामध्ये पदांची सुद्धा आपल्याला
परिशिष्ट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क संयुक्त पूर्व परीक्षेत पदे कशा प्रकारे असतील आणि कशी त्या पदांची विभागणी केलेली आहे. तर उद्योग निरीक्षक या गटामध्ये आपल्याला किती पदे आहेत, तांत्रिक सहाय्यक या गटामध्ये किती पदे आहेत, कर सहाय्यक या पदामध्ये गटामध्ये किती पदे आहेत, हे सर्व आपल्याला त्यांनी त्यांच्या साईटवर दिलेले आहे. तर मित्रांनो, आपण या सर्वांची माहिती घेऊन पुढे फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही आशा करतो की मी जी माहिती तुम्हाला या PDF द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे शॉर्टमध्ये, ती आपल्याला आवडली असेल. माहिती आवडल्यास, व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपली अशाच नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत नोकरीच्या नवीन जाहिरातीसोबत भेट होईल या आपल्या आवडीच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योजनापत्र. श्री स्वामी समर्थ.